सायन रेल्वे स्थानकाजवळ ब्रिटिशकालीन पुलाचं काम सुरू आहे। या कामासाठी 1.5 वर्षांचा वेळ दिलाय, मात्र 7 महिने उलटून गेले तरी सुद्धा जुन्या पुलाचं पाडकामच अजून पूर्ण व्हायचंय। त्यामुळे स्थानिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। हे काम रखडण्यासाठी 3 गोष्टी कारणीभूत ठरल्या। काय आहेत ही कारणं पाहूया आमच्या या खास रिपोर्टमध्ये। एक शौचालय आणि 7 महिने रखडलेला उड्डाणपूल। होय, तुम्ही ऐकलत ते अगदी खरं आहे। सायन स्थानकाला जोडलेल्या या ब्रिटिशकालीन उड्डाणपुलाच्या कामाला एका शौचालयाने ब्रेक आणला। ऑगस्ट पासून या पुलाचं काम सुरू झालं, पण या शौचालयावर हातोडा मारायला आता मुहूर्त मिळालाय। 7 महिन्यानंतर शौचालय पाडण्याचं काम सुरू झालंय। एक अडचण दूर झाली तर 2 अडचणी उभ्या राहिल्या। एक म्हणजे बेस्ट प्रशासनाच्या विद्युत तारा आणि दुसरा म्हणजे एक मोठा भूखंड। या कामाला त्याच्यासाठी केबलचं जे डायव्हर्जन करायचं आहे, केबलला जे वळवून घेऊन जायचं आहे, त्याच्यासाठी ट्रेंचिंगचं म्हणजे खड्डा खोदण्याचं काम हे बेसद्वारे केलं जात आहे। हे ट्रेंचिंगचं काम साधारण 1 आठवड्यामध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यातून आपल्याला ज्या केबल्स आहेत त्या डायव्हर्ट करता येतील। त्यानंतर आपण पाडकाम जे आहे पुलाचं ते पाडकाम आपण पूर्ण गतीने करू शकू अशी आपली अपेक्षा आहे। यामध्ये पायलिंगचं जे काम आहे ते देखील रेल्वेकडनं वेगात केलं जात आहे आणि डिस्मॅन्टलिंगचे जे पॅनल्स आहेत ते देखील प्रत्येक दिवशी 2-2 पॅनल रेल्वेकडनं हटवण्यात येत आहेत। पुलाचं काम 7 महिने थांब। जुन्या पुलाच्या बाजूला महापालिकेचं शौचालय आहे। शौचालयाचं स्थलांतर न झाल्यानं काम रखडलं। 7 महिन्यानंतर शौचालयाच्या तोडकामाला सुरुवात झाली। पुलाला लागून असलेला भूखंड पालिकेने भाडेतत्वावर दिला। या ठिकाणी काही कुटुंब राहतात। हा भूखंड मिळेपर्यंत पादचारी पूल बांधणं अशक्य आहे। जुन्या पुलावर बेस्ट प्रशासनाच्या विद्युत तारा आहेत। विद्युत तारा हटवण्याचं काम पूर्ण झालं नाही। तारा हटवण्यासाठी आणखी 1 आठवडा लागणार आहे। 23 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात येतोय। जुना ब्रिटिशकालीन पूल पाडणं आणि त्या जागी गर्डर टाकून नवा पूल उभा करणं अशा 2 टप्प्यांमध्ये हे काम होणं अपेक्षित होतं। त्यासाठी 1.5 वर्षाचा अवधी देण्यात आला होता, मात्र पालिकेने कामांची पूर्तता न केल्यामुळे गेल्या 7 महिन्यांपासून अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असल्याचं मध्य रेल्वेने म्हटलंय। मुंबईतला सायनचा रेल्वे पूल हा 112 वर्ष जुना ब्रिटिशांनी बांधलेला पूल होता। तो पाडणं हा महत्त्वाचं होतं। त्यामुळेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून हा ब्रिज हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। ज्या ठिकाणी हे शौचालय आहे त्या ठिकाणी याच सायनच्या ब्रिजचा FOB म्हणजेच पादचारी पूल हा बनवण्यात येणार आहे। जोपर्यंत हे शौचालय हटत नाही तोपर्यंत तो पादचारी पूल बनवता येणार नव्हता आणि त्यामुळेच अजूनही हा सायनचा ब्रिज जो आहे त्याचं काम ज्या गतीने व्हायला पाहिजे त्या गतीने झालं नाहीये। कारण काहीही असो, पण पालिका आणि मध्य रेल्वेच्या या गोंधळात सर्वसामान्यांचा मात्र खोळंबा होतोय। या कामासाठी सायन पूर्व पश्चिम पूल बंद केल्यामुळे धारावी सायनमध्ये मोठी वाहतूक कोंडी होतीये। त्यामुळे हा पूल लवकरात लवकर निर्माण करणं गरजेचं आहे। अक्षय भाटकर, ABP माझा, सायन। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।